नासिक महानगर पालिका चुनाव के लिए इच्छुक उम्मीदवारों की भारी भीड़ आज नासिक के अंबड स्थित विभागीय कार्यालय में देखने को मिली। उम्मीदवार जब नामांकन आवेदन दाखिल करने पहुंचे तब अंबड विभागीय कार्यालय पुलिस छावनी में तब्दील नजर आया। फिलहाल नासिक शहर में दल बदल की हवाएं तेजी से चल रही हैं, लेकिन अब भी कुछ स्थानों पर पार्टी के प्रति निष्ठा कायम है। ऐसा भारतीय कम्युनिस्ट पार्टी के उम्मीदवार जय भावे ने इस दौरान बताया। किसी भी तरह के विवाद को टालने के लिए राज्य रिजर्व पुलिस बल की टुकड़ी भी तैनात की गई थी। इस अवसर पर प्रभाग क्रमांक 26 के उम्मीदवार एडवोकेट तानाजी आप्पा, जय भावे, ज्योति घाटोल, सचिन भूर और सपना माली ने वंदे भारत से विशेष बातचीत की। उन्होंने कहा कि पार्टी निष्ठा, अनुभवी नेतृत्व, वार्ड की गहरी जानकारी, जनसेवा का संकल्प और एक निष्ठा का परिणाम ही जनता से जुड़ी मजबूत नाड़ है। उनका कहना था कि उनकी जीत जनता द्वारा दी गई स्वीकृति होगी। आज प्रभाग क्रमांक 26 मधून भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी या पक्षाच्या वतीने अ, ब, क, ड या चारही ह्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने मी स्वतः तानाजी आप्पा जायभावे प्रभाग क्रमांक अ मधून, प्रभाग क्रमांक ब मधून ज्योती घाटोळ, क मधून स्वप्ना माळी आणि ड मधून सचिन भोर यांच्या उमेदवारीचा फॉर्म आज आम्ही या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याकडे सबमिट केलेला आहे। आणि नुसता सबमिट केला नाही तर आम्ही पक्षाचा एबी फॉर्मचं आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे। आणि म्हणून आम्हाला आत्मविश्वास प्रभागातील आमच्या नागरिकांच्या अपेक्षेच्या बलबुत्यावर आमच्या पक्षाच्या चारही उमेदवारांचा विजय होईल असं आत्मविश्वासाने यांनी सांगू शकतो। पण नाशिकमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असताना आपल्याला कधी पक्षाकडून काही ऑफर आली होती का? अनेक पक्षाचे ऑफर आले। आम्ही कदाचित आमदार पण होऊन गेलो नाही, पण आम्ही ज्या पक्षात जन्म झाला आमची नाळ जनतेशी जोडलेली, सामान्य शेतकऱ्याशी जोडलेली, कामगाराशी जोडलेली ती नाळ आमची आजही कायम आहे। आणि म्हणून ज्या पक्षात आम्ही पहिले उमेदवारी केली त्याच पक्षात माझी आता ही 7वी निवडणूक आहे। माझे सहकारी सचिन बोर यांची 2री निवडणूक आहे। आणि आम्ही एक सामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला स्वप्ना माळी ही कंत्राटी कामगाराची पत्नी आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे। आणि त्याचप्रमाणे एक ज्योती घाटोळ ती पण एका कामगाराची पत्नी, अशा सामान्य कुटुंबातल्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि आम्हाला आत्मविश्वास आहे, लोकांची आमची जोडलेली नाळ ती कायम आहे आणि आम्हाला आमच्या विजयाचा आत्मविश्वास आहे असं मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो। पक्षनिष्ठतेचा विजय नक्की पक्का राहणार का? हो, 100%। धन्यवाद।